नमस्कार मंडळी, कशा आहात? आजची आहे आपली कोशिंबीरची रेसिपी आणि ती कशी बनवायची आता मी तुम्हाला ते शिकवणारच आहे. तर चला आपण आपली कोशिंबीर कशी झालेली आहे ते पण बघू. किती घटसर आणि दाटसर आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. आणि मी काही जास्त मोठा व्हिडिओ काही बनवला नाही. हा आपला मिनी ब्लॉग आहे. नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल आणि बेल आयकॉन देखील प्रेस नसाल केलं तर करून टाका आणि लगेच आपल्या व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला येऊन जातील. आणि चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आता उन्हाळा चालू झालेला आहे. आता काही आपल्या तोंडाला चव राहिलेली नाही. वेगवेगळे पदार्थ आपल्याला असे खावेसे वाटतात. त्यासाठीच कसे बनवायचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. थंडगार मठ्ठ्याची पण मी रेसिपी टाकणार आहे. मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे, तुम्ही बघितली नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. मठ्ठा कसा बनवायचा किंवा ताक कसं बनवायचं नाही का, ती पण आपली रेसिपी टाकलेली आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे. पण आता लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच बनवणार आहे. मला खूप ज्यांनी मला बघितलं शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांनी मला विचारलं आहे की तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा. त्यासाठी मी नक्की बनवणार आहे. आणि तुम्ही म्हणता ना हा व्हिडिओ पुढं काही स्टार्ट करता का नाही, का एवढंच दाखवित आम्हाला? नाही, तसं काही नाही. सुरुवात करणारच आहे. 2 खिरे घेतलेले, 1 कांदा घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, साखर आणि हे 1 वाटी मोठी दही घेतलेलं आहे बरं का. आणि हे आहे काळं मीठ. बघत राहा काय काय टाकत आहे मी ते. हा आहे आपला चाट मसाला आणि जिरेची पूड. ही आहे जिरा पूड. जिऱ्याची पावडर करूनच ठेवायची बरं का. आता जोपर्यंत उन्हाळा चालू आहे तोपर्यंत आपल्याला लागणारच आहे. आणि तुम्ही आता काही ना टाक आणि आपलं साधं मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे, ते सुद्धा मी घालून घेणार आहे. हा चाट मसाला आहे. आणि यात ना या कोशिंबीरमध्ये आपण आहे ना काय करणार, थोडा मठ्ठ्याचा मसाला टाकणार आहोत. ताकाचा जो मसाला असतो ना तो तुम्ही कोशिंबीरला वापरून बघा. कशी तुमची कोशिंबीर होती हे मला नक्की कळवा. आणि आता ही कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर ही काय काकडी आणि कांदा बारीक कट करायचा आहे. पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा बारीक करून घ्यायची आहे. हे बघा, मिश्रण जसं दळलं तसंच टाकून दिलेलं आहे. आणि यात आईस क्यूब घालायचे आहे, म्हणजे थंडगार होईल. आणि नंतर 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर अतिउत्तम. आणि एकदम झटपट रेसिपी आहे आणि एकदम छोटी रेसिपी आहे, तुमच्यासाठी शेअर करायसाठी बनवलेली आहे. कोशिंबीर आता उन्हाळा लागलेला आहे, तुम्ही रोजही बनवून खा किंवा दिसाळी खाल्ली तरी काही अडचण नाही. शरीरासाठी उत्तम आणि हेल्दी रेसिपी आहे. आणि आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर आणि अशीच नवनवीन रेसिपी तुम्ही बघत चला, असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा, खात राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीत. धन्यवाद.